एबीपी माझाने हुंडा विरोधी परिषद हाती घेतली, ती चळवळ उभी केली आणि त्यानंतर आता त्याचे परिणाम आपल्याला सर्वसामान्यांमध्ये पाहायला मिळतात। अशीच एक बातमी आहे या परिणामाची, काय झालंय पाहूयात। एबीपी माझाने जो कार्यक्रम चालू केलाय, हुंडा विरोधी जी मोहीम चालू केली आहे, ती खरंच म्हणजे खूप छान आहे। त्यामुळे समाजात लोकांचे कुठेतरी बदल व्हायला लागलेत की म्हणजे आपण हुंडा नाही घेतला पाहिजे, लोकांचे माइंड चेंज व्हायला लागलेत ती चळवळ बघून। लग्नाला परवानगी हवी का? देवताच्या दिवेला मागायला सुरुवात शुभमंगला माजी मंत्री आनंदराव थोपटे यांची नात पूनम बोहल्यावर चढली, पण लग्नात ना बँडबाजा होता, ना वरात होती, ना डॉल्बी। पूनमचं लग्न साताऱ्यातल्या किसन कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे यांचा मुलगा आशिष सोबत ठरलं, पण दोन्ही कुटुंबानं हुंडा न घेता साध्या पद्धतीनं सोहळा करण्याचा निर्णय घेतला। जेव्हा कविताने सुसाईड केला आणि त्याच्यानंतर जी तुमची चळवळ चालू झाली, त्याच्यानंतर ती आपल्या मनाला विचार करायला लावणारी होती की आपण एवढा खर्च का करायचा, जर समाजामध्ये अजून अशा मुली आहेत की ज्यांच्या आईवडिलांची एवढी ऐपत नाही की ते खर्च करू शकतील, मग आपण का खर्च करायचा, जर आपल्याकडे आहेत आणि आपण जर त्यांना दिले तर म्हणजे आपल्या क्षणिक आनंदापेक्षा जर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होत असेल तर ते केव्हाही चांगलंच आहे। मी त्यांना सांगितलं मी की असं सांगा की नवरदेवाची इच्छा आहे, ते हिच्याशी मी अगोदर बोललोच होतो, त्यामुळे त्यांनी विचारलं तर ते बी तयार झाले, आपले घरचे बी तयार झाले, माझ्या घरचे पण। माझे मित्र भरपूर मला म्हणाले की असं लग्न बरोबर नाही, हे नाही ते नाही। ते फक्त काही गावातले म्हणजे जे वयस्कर माणसं आहेत, आजोबा हे ते बोलले की हे चांगलं केलं हे असं। लग्नातला खर्च टाळून 1 लाख रुपयांची रक्कम जनता शिक्षण संस्थेला दान करण्यात आली। या खर्चातून विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधण्यासाठी हातभार लागणार आहे। समोरचे बी कुटुंब चांगले, राजकीय आमदारकीच्या म्हणजे मंत्रिपदापर्यंत जे त्यांना बी वाटत होतं, पण त्यांना सहज मी बोलून दाखवलं की बाबा मुलाची बी इच्छा आहे। ते इतके खुश ह्या सगळ्या कार्यक्रमात दिसले, ते तर एवढं मोठं समाधान आहे की असं मला मध्ये दिवशी वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं होतंय का आपल्याकडून किंवा काय, थोडंसं केव्हा तरी मी डिस्टर्ब व्हायचो, पण परत सगळं हे समाजानं किंवा ज्या ठिकाणी मी निमंत्रण किंवा असं करतोय सगळ्यांनी शाबासकीची थाप टाकायची। थोपटे आणि शिंदे कुटुंबानं हे सकारात्मक पाऊल उचलल्यानं गावातल्या इतर मुलींनीही त्याचं स्वागत केलंय। मुलीच्या संसारासाठी मुलीकडचे लोक हुंडा देतात, परंतु ज्यांची कपॅसिटी नाहीये असे लोक कर्ज काढून किंवा जमिनी विकून हुंडा देतात। तर यांनी जो काही उपक्रम केला आहे की लग्न छोटं करून लग्नाचा खर्च हा वसतिगृहाला दिलेला आहे, तर त्यांनी केलेला हा उपक्रम खूपच छान आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकीय पुढाऱ्यांच्या मुलामुलींची लग्न म्हटली की कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी, झगमगाट केला जातो, शाही थाट बघायला मिळतो, पण थोपटे आणि शिंदे कुटुंबानं नवा आदर्श घालून दिलाय। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।